खालच्याची फडफड ही धनंजय मुंडेला काय अडचणीत आणणार? हे धनंजय मुंडेला राजकीय सामाजिक मधून संपवल्याशिवाय सोडत नाही ते. कारण 100% असे चित्रच आता यांच्या वागणुकीतून दिसायला लागले. का नाही करायचं? मंत्रिपद यासाठी दिलं का? राज्य चालवायला दिले, राज्याचे प्रश्न सोडवायला दिलेत, गोरगरिबाच्या अडचणीसाठी दिले. तुझे लोक तिथं त्या पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे संतोष देशमुखांची तुम्ही क्रूर हत्या केली, त्यांच्या भावाला तिथं तुम्ही धमकी देताय. कारण तो सांगतोय इथून पुढे जर त्यांनी त्यांचे लोक नाही आवरले तर धनंजय मुंडेला नाही फिरू देणार आम्ही. याच्यात ओबीसीचा काय संबंध? माणुसकी जिवंत नाही का तुमची? हे धनंजय मुंडे फोन करून बोलायला लावतो का? तुम्ही प्रतिमोर्चा काढणार म्हणजे क्रूर हत्या करून इतकी जात तुमची उफळून आली, इतकं प्रेम तुम्हाला जातीवर आलं, त्या देशमुख कुटुंबाविषयी प्रेम नाही तुम्हाला. त्या सगळ्या आरोपींना फाशी झाली पाहिजे. खंडणीतले आणि हत्येतले आरोपी हे दोन्ही पण एकच, हे वेगळे नाहीये. कारण हत्येमुळेच ह्या खंडणीमुळेच त्यांनी हत्या करायला लावली. हे सगळे 302 मोकामध्ये आलेच पाहिजे. आणि यांची सगळ्यांची नार्कोशिष्ट होणं खूप गरजेचं आहे. यांची सगळ्यांची मुख्यमंत्र्यांनी नार्कोशिष्ट करणं आवश्यक आहे. आणि आमची तशी कायम ही मागणी राहणार, यांची नार्कोशिष्ट झाली पाहिजे. आणि यांना कोणी सांभाळलं ना, कारण हत्या झाल्याच्या नंतर इतकी क्रूरपणे ही हत्या केली, माणुसकीला काळीमा फासणारी हत्या होती. आणि या आरोपींना घेऊन कोण गेले? यांना का सांभाळलं? का सांभाळावं वाटलं यांना? एकाचं लेकरू, एकाचा संसार उघड्यावरती उन्हात पडलाय. इतक्या क्रूर हत्या करणाऱ्या लोकांना यांना का सांभाळावं वाटलं? म्हणजे यांना माणुसकी नसून यांना जातच प्रिय आहे आणि जातीवादच प्रिय हे सिद्ध करायचं होतं का? कारण इथून पाठीमागं जे झालं त्यावेळेस असे कोणी सांभाळलेलं नाही. कोणी कोणाच्या मराठ्यांच्या नेत्याकडून काय झालं तर मराठ्यांनी कधी त्याला पाठीशी घातलेलं नाही, त्याला उघडच पाडलेलं. म्हणजे यांना फक्त जातच प्रिय आहे का काही लोकांना यांच्या? कारण यांचे काही लोक खूप चांगले आहेत की त्यांना वाटतंय की हे चाललेली दिशा ही योग्य नाहीये. पण काहींची इतकी फडफड आहे, एखाद्या वेळेस असं होणार आहे, असं दिसतंय सुद्धा की ही खालच्याची फडफड ही धनंजय मुंडेला काय अडचणीत आणणार? हे धनंजय मुंडेला राजकीय सामाजिक मधून संपवल्याशिवाय सोडत नाही ते. कारण 100% असे चित्रच आता यांच्या वागणुकीतून दिसायला लागले. कारण याला जातीय तेढाच्या पलीकडे काही सुचतच नाहीये. यांना जातीय तेढ, हत्या, पुढं कुणाच्या जागा बळकीनं, कुणाच्या गाड्या अडविणं, हेच प्रकार यांच्याकडून सर्रास चालू आहे. म्हणजे हे आता न सहन होत नाहीये महाराष्ट्राला. खरं तर बीडचा मोर्चा किंवा इतर ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही किंवा सुरेश धस बोललात त्यावेळेस धनंजय मुंडेंचं नाव घेतलं जात नव्हतं. पण काल तुमची आक्रमक भूमिका दिसली या सगळ्या प्रकरणात. मुंडेंना रस्त्यावर फिरू दिलं नाही, थेट दोषी धनंजय मुंडेंना करताय, थेट टार्गेट तुम्ही त्यांना करता. का नाही करायचं? का नाही करायचं? मंत्रिपद यासाठी दिलं का? राज्य चालवायला दिले, राज्याचे प्रश्न सोडवायला दिलेत, गोरगरिबाच्या अडचणीसाठी दिले. तुझे लोक तिथं त्या पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे संतोष देशमुखांची तुम्ही क्रूर हत्या केली, त्यांच्या भावाला तिथं तुम्ही धमकी देताय. कारण तो सांगतोय ते धनंजय देशमुख धमक्या देताय. म्हणजे हे तुम्ही कुठली पद्धत चालवली? परत जातीवाद आम्हीच करतो का? म्हणजे तुम्ही त्या कुटुंब आज ते इतके संकटातून चाललंय, एवढं दुःख त्यांच्यावरती, त्यांच्या पाठीवरून तुमच्या लोकांनी सुद्धा हात फिरायला पाहिजे. तुम्ही ती सोडून त्याला धमक्या देताय. मग तुम्हाला कसं काय रस्त्यावर फिरू द्यायचं? इथून पुढे जर अशा गोष्टी झाल्या तर नाही फिरून देणार. इथून पुढे जर त्यांनी त्यांचे लोक नाही आवरले तर धनंजय मुंडेला नाही फिरू देणार आम्ही. आणि मी जाहीरपणानं सांगतो की हेच लोक आहेत ना, हे काही जण थोडेफार आहेत, त्यांच्या समाजात सुद्धा चांगले पण लोक आहेत. पण हे जे लोक आहेत ना, हे अशी बडबड करून करून सोशल मीडियाला लिहून, मीडियात बोलून ही दिखावपणा करणार, आम्ही जातीच्या पाठीशी आहेत किंवा धनंजय मुंडेच्या पाठीशी असं करून करून ना त्या धनंजय मुंडेला पूर्ण अडचणीत आणणार आहेत हे लोक. पूर्ण 100% हे यांचेच लोक त्यांनाच अडचण येतात. कारण हे बोलायचं थांबणार नाही. परवा 2-4 दिवसापूर्वी एक ओबीसीचा नेता स्टेटमेंट देतो की ओबीसीचा मंत्री असल्यामुळे त्याला अडचणीत आणायला लागली. अरे यार, याच्यात ओबीसीचा काय संबंध? माणुसकी जिवंत नाही का तुमची? हे धनंजय मुंडे फोन करून बोलायला लावतो का? तुम्ही प्रतिमोर्चा काढणार म्हणजे क्रूर हत्या करून इतकी जात तुमची उफळून आली, इतकं प्रेम तुम्हाला जातीवर आलं, त्या देशमुख कुटुंबाविषयी प्रेम नाही तुम्हाला. ती क्रूर हत्या झाली त्याविषयी नाही. तुम्हाला माणुसकी जिवंत ठेवायची नाही. नुसते शाहू फुले आंबेडकरांचे विचार सांगत सुटायचं, पुरोगामी विचार सांगत सुटायचं.
अरे तुम्ही सामाजिक काम करताय ओबीसीचे नेते म्हणून, याच्यात ओबीसीचा मंत्री जरी असला तर त्याचा काय संबंध? तुम्ही तर या बाजूने बोलायला पाहिजे आणि तुम्ही प्रतिमोर्चे काढणार. काढ बरं प्रतिमोर्चे. तुम्हाला ही रूट पाडायची, तुमचे मेल्यावर मग आम्ही नाही काढणार का? तुम्हाला ही रूट पाडायची का? मग आम्ही पण काढणार ना. तुम्हाला तो जातीवाद नाही दिसत की ही भाषा बोलताना? ही जातीय तेढ दिसत नाही तुम्हाला? जो माणूस बोलतोय तो जातीय तेढ वाटत नाही तुम्हाला? आम्ही कोणता जातीय तेढ केला, कोणता जातीवाद केला? संतोष भैया देशमुखांना न्याय द्या, त्यांच्या आरोपींना फाशी द्या म्हणणं तुम्हाला जातीवाद वाटतो, जातीय तेढ वाटतो? तुम्हाला जर तो जातीय तेढ वाटत असला, आम्ही जातीय त्या संतोष भैयांना न्याय द्या, आरोपींना फाशी द्या म्हणतो, हे जर तुम्हाला जातीय वाद वाटत असाल तर वाटू द्या, मग आम्हाला तो मान्य. आम्ही आरक्षण मागतो गोरगरीब लेकरांना मराठ्यांच्या, त्यांचं कल्याण व्हावं म्हणून. तो तुम्हाला जातीवाद वाटतो, जातीय तेढ वाटतो. असू द्या, मग तुम्हाला वाटत असेल तर चांगलं आहे, आमचा तो जातीवाद. आणि तुम्ही घेतलं त्यावेळेस आम्ही तुम्हाला जातीवाद म्हणलो का? अरे तुम्ही खुना करणाऱ्या लोकांना जर साथ देणार असलात, अरे काय संस्कार येत राव तुमच्यावर. काल मोर्चात जे तुम्ही म्हणताय की सतत जे आहे ते देशमुख परिवाराला टार्गेट केलं जाते, तुमचं देशमुख परिवाराशी सातत्यानं बोलणं आहे, धमक्या दिल्या जातात, आजही धमकी आल्याचं कळतंय. आजही आली का? हा, यांना अडचणी उभा करायच्यातच काय ना. मग काय धमकी दिली जाते? अरे तेच तिथं पोलीस स्टेशनला गेला होता, कारण तो तर एकटा आहे आता. ते सैरा भैरा झालेले, ते भयभीत झालेले पूर्ण. त्यांना काय संशय आला, काय आला, ते येत आहेत पोलिसांना विचारतायत, हे करतायत. तिथं काहीतरी त्याला धमकी दिली धनंजय देशमुखांना. त्यांनी सांगितलं असं असं होतंय. मग आता धमक्या येणार, त्याचाच भाऊ मारून त्याच्या पाठीशी उभा राहण्याऐवजी तुम्ही जर धमक्या देणार असलात तर तुम्हाला 100% काहीतरी घडवायचं वाटतं. त्याला नाविलाज आहे मग आमचा मराठ्यांचा सुद्धा.